एक पाऊल पुढे. नमस्कार, मी सुवर्णा. नमस्कार, मी मंदार. मलेरियाग्रस्त मुंबईला आता आपण पाहतो आहोत ते म्हणजे राजकारणाचा रंग चढायला लागलेला आहे. एकंदरच राजकारण कुठेतरी या सगळ्यामध्ये घुसू लागले. मलेरियावरून सत्ताधारी काय, विरोधक काय किंवा प्रशासन काय, सगळ्यांनीच एकमेकांकडे बोटं दाखवायला सुरुवात केलेली आहे. कोणाचा हलगर्जीपणा ठरलाय मलेरियाच्या साथीस कारणीभूत? मलेरियावर उपाय योजण्यापेक्षा का रंगतंय राजकारण? याच विषयावर सडेतोड चर्चा करूया आजच्या विशेष कार्यक्रमात, मलेरियाचं राजकारण. नमस्कार. आज या चर्चेत आपल्याबरोबर आहेत नरेंद्र वर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष. त्याचबरोबर आहेत डॉक्टर दीपक सावंत, शिवसेनेचे आमदार. सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो, मलेरियाचं राजकारण आहे, कारण मलेरियामुळे सगळ्यांना त्रास आहे, त्याच्यावर एक राजकारण खेळलं जातं असं वाटतं का तुम्हाला? सर्वप्रथम ही जी साथ संपूर्ण मुंबई शहरामध्ये वाढत चाललेली आहे त्यावर राजकारण होता कामा नाही. पण गेले 2 दिवस जे स्टेटमेंट येत आहे वर्तमानपत्रामध्ये, वृत्तवाहिनीद्वारे आपण लोकांपर्यंत पोहोचताय की आदरणीय उद्धवजी म्हणतायत मुंबई महानगरपालिकामध्ये गेले 13.5 वर्ष ते बसलेत आणि खापरा ते महाराष्ट्र शासनावर. तुम्हाला म्हणायचं की राजकारण करतायत ते शिवसेना करते. दुसरं मला बोलू द्या मंदारजी. त्यानंतर राज ठाकरे म्हणतायत की उत्तर भारतीमुळे हा मलेरियाची साथ मुंबई शहरामध्ये, म्हणजे हा दुर्दैव आहे. एवढा गंभीर प्रश्न, त्यावर एवढं म्हणजे राजकारण करणं आणि त्याची गांभीर्य न जाणता हे करणं हे योग्य नाही. अच्छा, तुमचा रोख आहे शिवसेनेकडे. ते म्हणतात शिवसेना आणि मनसे राजकारण करते. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? अत्यंत चुकीचं म्हणणं आहे, कारण शिवसेनेने कधी कुठल्याही रोगाच्या बाबतीत राजकारण केलेलं नाही. जरी आमची 13 वर्ष सत्ता असेल तरी ह्याच वर्षी मलेरिया का उफाळून यावा याच्या कारण मीमांसेत नाही. पण तेच ते म्हणतात की 13 वर्ष सत्ता असताना शेवटी मलेरिया उफाळतोय, म्हणजे कुठेतरी आपणच जबाबदार आहे शेवटी. त्याच्यासाठी राज्य शासन कसं जबाबदार आहे ते मी आपल्याला दाखवतो. हा माझ्याकडे GR आहे. दरवर्षी पेस्टिसाइड्स दिल्या जातात, मारलं जाते, पंप खरेदी केले जातात किंवा कॉन्ट्रॅक्टवर दिले जाते. पण या GRच्या मुळे कन्स्ट्रक्शन मध्ये जे लोक आहेत, कन्स्ट्रक्शन मध्ये असं ठरलंय की कन्स्ट्रक्शनमुळे जास्तीत जास्त मुंबईमध्ये मलेरिया होतोय. आज मुंबईमध्ये जवळजवळ 2,500 कन्स्ट्रक्शन आहेत आणि त्या बिल्डरकडे काही लोकांनी जबाबदारी सोपवलेली आहे. त्याचा हा जिवंत पुरावा माझ्याकडे आहे. मंदारजी, तुम्हाला म्हणायचं सरकार शेवटी सत्ता तुमची आहे, बीएमसी सत्ता आमची असली तरी प्रशासकीय अधिकारी हे राज्य शासनाने दिलेलेच आहेत ना, ते काय आमचे नाही. याला ते म्हणू शकतात की तुमच्याकडे आता सत्ता आहे तर तुम्ही म्हणतात की राज्य शासनाची जबाबदारी आहे. तुमचं काय म्हणणं आहे? मंदारजी, डॉक्टर सावंत म्हणाले की कन्स्ट्रक्शन साईट संपूर्ण मुंबई शहरामध्ये चालू आहे आणि त्यामुळे ही साथ वाढत चालली आहे. नाही, हे टक्केवारी नाही, हे आपल्याच काही लोकांनी सांगितलेलं आहे की असा रिपोर्ट आहे की कन्स्ट्रक्शन साईटमुळे मलेरिया दिस इज वन ऑफ द रिझन, हे एक कारण आहे. संपूर्ण मुंबई शहरामध्ये जेवढे रुग्ण सध्या रुग्णालयात आहे, फक्त 5% कन्स्ट्रक्शन साईटमुळे ज्या लोकांना मलेरिया झालाय ते फक्त 5%वर आहे. 95% जी लोक आहेत ते झोपडपट्टीमधली लोक ते रुग्णालयात जात आहे. तर हे म्हणणं चुकीचं आहे. सांगायचा उद्देश की महानगरपालिकाची जबाबदारी असते साफसफाई. मलेरिया का होतो? मलेरिया का होतो की आज आपले जे नाले, मला बोलू दे डॉक्टर साहेब, जेव्हा आपण बोलणार तर मी आपल्याला ऐकतोय. ठीक आहे. आज आपले जे नाले असतात त्यामध्ये जे औषध असते ते घातली जाते, ऑइल घातले जाते, फवारे मारले जातात. मी स्वतः नगरसेवक होतो. तुम्हाला सर्वस्वी त्यांची जबाबदारी आहे, तुमची जबाबदारी वाटतच नाही तुम्हाला? नाही. महानगरपालिका आरोग्याचा जो प्रश्न होतो शहराचा, नगरपालिका महानगरपालिका कशासाठी बनवली गेली? हे विकेंद्रीकरण का केलं गेलं
की जो आरोग्याचा प्रश्न आहे, कचरा उचलायचा आहे, आरोग्याचा आहे, साफसफाईचा आहे, नाले सफाईचा आहे, हे महानगरपालिकाची जबाबदारी आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनावर म्हणताय. महाराष्ट्र शासनामध्ये गेले वर्ष तुम्ही आकडेवारी बघा ना, संपूर्ण मुंबई वगळता इतर जिल्ह्यामध्ये मलेरियाचा जो प्रमाण आहे तो भयंकर कमी, तो एकदमच कमी झालेला आहे. नरेंद्रजींना एक प्रश्न विचारू इच्छितो आपल्या माध्यमातून की जर मुंबईमध्ये मलेरिया आहे तर महाराष्ट्रात देखील मलेरिया आहे, जळगावमध्ये देखील मलेरिया आहे, अनेक आजार आहेत, त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? म्हणजे मी असं म्हणतो की हे पावसाळ्यात येणारे साथीचे आजार आहेत. या वर्षी साधारणपणे 20% मलेरिया वाढलाय, ही गोष्ट आम्ही नाकारत नाहीये, पण त्याचा अर्थ असा नाही की मुंबई महानगरपालिकेत बसलेलं सरकार हे नालायक आहे असं म्हणणं महाराष्ट्राची जबाबदारी कोणी घ्यायची? महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज कावीळ आहे. महानगरपालिकेने तुमचं मत बरोबर आहे. महाराष्ट्रभर समजा मलेरिया आहे तर त्यामुळे काय मुंबईतला मलेरिया कमी होत नाही आणि त्यामुळे मुंबईतली जबाबदारी पण तुमच्यावरची कमी होत नाही. आमच्यावर जबाबदारी आहे, पण ही जबाबदारी असताना त्यासाठी जे नियम केले गेले आहेत हे नियम कोण बनवते? नाही, पण मग आता 95% 5%चं जे समीकरण सांगितलं यांनी त्याविषयी हे तपासून बघू. नाही, आपण तपासून बघा. आज जे लेबरर्स जे आहेत, आज लेबर कॅम्प विषयी नियम आहेत. लेबर कॅम्प कसे असावेत, त्यांना काय करायला कसं ठेवले जाते, त्यांच्या रूम्स कशा असाव्यात, त्यांची शौचालय कशी असावीत, हे कोणी आयओडीसीसी कोण साईन करून देते? महानगरपालिकेचे अधिकारी साईन करून देते. त्यावेळी ते हमीपत्र लिहून घेणं अत्यंत आवश्यक असते. प्रत्येक बिल्डरकडनं अशा प्रकारचा एक फॉर्म असतो. मी आपल्याला दाखवायला फॉर्म देखील आला. हा फॉर्म तो साईन ही पूर्वी याच्यावरती महानगरपालिकेचं नाही, एक मिनिट, महानगरपालिकेचं कंट्रोल होतं. त्यानंतर एक परिपत्रक काढलं गेलं एएमसीच्या द्वारा आणि त्यांनी सांगितलं की ही जबाबदारी त्या बिल्डरची आहे. 3ऱ्या महिन्यामध्ये हे पत्रक काढलं गेलं. त्यानंतर हा मलेरिया फोफावलेला आहे. हे वन ऑफ द रिझन, मी पुन्हा सांगतो की मी सगळा दोष त्यांना देत नाही, दिस इज अ वन ऑफ द रिझन. आणि दुसरा, सतत पडणारा पाऊस. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जर आपण बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंगच्या आपण जर नेटवरती गेला तर असं म्हटलेलं आहे की जर तापमान जर 3 ते 5 डिग्रीने वाढलं तर मलेरियाच्या डासांची होणार. आपल्या बरोबर मंगेश सागळे पण आहेत. मंगेश सागळे हे मनसेचे पालिका गटनेते आहेत. मंगेश सागळेजी, तुम्हाला काय वाटतं मलेरियाची शेवटी कारणं काय आणि यावर जो राजकारण चाललेलं आहे ते बरोबर आहे का? सर्वप्रथम मी मलेरियाची कारणं सांगायची म्हटली तर बरीचशी कारणं आहेत. त्यामध्ये एक तर आज ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इतर राज्यातून स्थलांतरित होणारे कामगार आणि ते कामगारांचं ज्या पद्धतीने या ठिकाणी विकासकांकडून आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे ती घेतली जात नाही. दुसरं कारण असं की आज बहुतांश इमारतीच्या वरच्या टाक्यांची झाकणं असतात पिण्याच्या पाण्याची, ती उघडी असतात. त्यामुळे त्यामध्ये मलेरियाचे डास त्यांचं तिथे प्रजोत्पन्न होतं. तिसरा जो विषय आहे तो झोपडपट्ट्या. ज्या अनधिकृत झोपडपट्ट्या त्या ठिकाणी टेम्पररी स्ट्रक्चर असतात, वरती प्लास्टिक टाकलेलं असतं. पावसामध्ये त्या प्रश्न असा आहे की या सगळ्याला जबाबदार कोण? नाही, मला या सर्व गोष्टींना जबाबदार जे आहे ते इथलं असणारं प्रशासन आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणारे सत्ताधारी पक्ष. खरं तर आज ज्या पद्धतीने मुंबई शहराची प्रगती झाली पाहिजे होती, आज एक जागतिक कीर्तीचं मुंबई शहर आहे आणि मलेरिया ज्या शहरांमध्ये होतो त्या शहराची जी एक लौकिक असतं ते लौकिक खाली येतं. आणि आज मुंबई महानगरपालिकेचा 20,000 कोटीचा बजेट असताना 89 कोटीची आर्थिक तरतूद फक्त या असा कीटकनाशक फवारणीसाठी असताना देखील आपण या सर्व गोष्टीवर आळा घालू शकत नाही. अत्यंत शोकांतिका आहे. तुम्हाला म्हणायचं की शिवसेनेतलं सरकार जे आहे बीएमसीचं ते जबाबदार आहे या सगळ्याला, बाहेरून येणारे लोक जबाबदार आहेत? निश्चितपणे निवडणुकीत लोक आपल्याला मतदान करतात ते ह्यासाठीच करतात की आम्हाला चांगलं या ठिकाणी साधन सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तुमचा मुद्दा काय तो शेवटी स्पष्ट करा की तुमचा रोग कोणाकडे आणि याला जबाबदार कोण? निश्चितपणे या गोष्टीला जबाबदार जे आहेत सत्ताधारी पक्ष आणि त्याचबरोबर ते जे अधिकारी ज्यांचं या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. मी तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो. आज मुंबई शहरामध्ये जी पर्जन्य जलवाहिनी आहेत, आता आपण फक्त मलेरिया हा विषय घेतला आणि इतर साथीचे रोग घेतले तर याला जबाबदार अनेक गोष्टी आहेत. आज तुम्ही पर्जन्य जलवाहिनी पहा, त्याची व्याख्या पाहिली तर पावसाळ्यामध्ये येणारं पाणी त्या वाहिन्यामधून वाहून जाणे हे त्याचं काम आहे. पण तुम्ही जर मुंबई शहराची पाहणी केली तर 100% जे पर्जन्य जलवाहिनी आहेत त्यातल्या 80% पर्जन्य जलवाहिन्यामध्ये वर्षावर पाणी असतं, त्यामध्ये डास असतात. आम्ही तुमच्याकडे पुन्हा येतो आणि ब्रेक नंतर तुमच्याकडून जाणून घेऊया की अजून काही कारणं आहेत का. त्याचबरोबर नरेंद्र वर्मांकडून पण जाणून घेऊया की याला बाकी कारणं काय आहेत आणि याला जबाबदार कोण आहे. पाहत राहा झी 24 तास विशेष.
जगभरातल्या विलक्षण घडामोडींवर एक नजर. अराउंड द वर्ल्ड. हा डाग तर मी कधीच काढू शकणार नाही. नक्कीच काढू शकशील, तेही फर्स्ट टाइम मध्ये. यू आर गोइंग टू लव्ह दिस. हे घे नवं व्हॅनिश एक्सपर्ट स्टेन रिमूव्हर. एक स्कूप टाक, यात आहे 10 पट जास्त ऑक्सिजन जे हट्टी डाग काढते फर्स्ट टाइम मध्ये. अमेझिंग आहे ना. तुमच्या प्रत्येक धुण्यात डिटर्जंट सोबत टाका. बस एक स्कूप व्हॅनिश. न्यू व्हॅनिश. ट्रस्ट पिंक. फॉरगेट स्टेन्स. चलेगा दुगना. एक्साइड एनर्जी पीला. हम जब होंगे 60 साल के और लंबी सी एक गाड़ी में फिर तुमको लेके जाऊंगा. तुम अंदर से देखना बाहर और मैं आइसक्रीम खाऊंगा. हम जब होंगे. आप 60 के हो या 70 के, आपका कल आज से बेहतर होना चाहिए. SBI लाइफ इंश्योरेंस, क्योंकि जिंदगी है जीने के लिए. Live life non-stop, anytime, anywhere, M-Blaze. High-speed mobile internet from MTS. Enjoy unlimited downloads at just ₹999 per month. ब्रेक नंतर पुन्हा स्वागत. झी 24 तास विशेष मध्ये बाहेरून येणारे जे लोक आहेत किंवा परप्रांतीय जे आहेत ते मुंबईमध्ये येतात आणि त्यांच्यामुळे मलेरिया पसरतोय असंही विधान मनसेकडनं आलेलं होतं. आपण त्याविषयी नरेंद्र वर्मा यांच्याकडनं जाणून घेऊ. ह्यापूर्वी मुंबई शहरामध्ये बाहेरून लोक येत नव्हती. ह्यापूर्वी मुंबई शहरामध्ये पाऊस पडत नव्हता. ह्यापूर्वी मुंबई शहरामध्ये बिल्डिंगला IOD-CC दिली जात नव्हती. हे सांगणं की परप्रांतीय डास जेव्हा डंक मारतो तेव्हा तो मराठी किंवा उत्तर भारतीय बघून, हे दुर्दैव आहे. राज ठाकरेचा हा स्टेटमेंट एवढा दुर्दैव आहे, एवढा म्हणजे संगीन प्रश्न मुंबईत त्रासलेला आहे आणि तुम्ही असे म्हणजे झोपता उठता खाता म्हणजे बसता तुम्हाला फक्त उत्तर भारती म्हणजे असं राजकारण आपल्याला करायचं. आपण आज सुचवा की मुंबई जर मंगेश घागरेजी यांना म्हणायचंय की राजकारण हा फक्त मुद्दा आहे आणि मराठीचं राजकारण करताना या मुद्द्यात पण बाहेरच्या लोकांना खेचलं जात आहे आणि याला जबाबदार राज ठाकरे आहेत. काय म्हणाल याबद्दल? नाही, मला वाटतं मी वर्माजींच्या मताशी सहमत नाहीये. वर्माजींनी मला वाटतं की तुम्ही मुंबई शहरात फिरावं आणि ज्या ठिकाणी मोठमोठी कामं चालू आहेत त्या ठिकाणी असणारे जो कामगार वर्ग आहे, आज जर त्यांनी जर जाऊन पाहिला तर त्या ठिकाणी 40% तिथले असणारे कर्मचारी हे आज मलेरियाने ग्रासलेले आहेत आणि हे सत्य बाब आहे. हे लॉजिक कुठलं आहे की बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे मलेरिया होतो आणि तो मलेरिया वाढलाय? हे चुकीचं आहे. निश्चित स्वरूपामध्ये यांची काळजी घ्या ना. परप्रांतातून येणारे हे जे काही स्थलांतरित कामगार आहेत यामुळे या ठिकाणी साथीचे आजार पसरत आहेत. त्यांच्यामुळे इतर लोकांनाही ती लागण होते. कारण पूर्वी कधी येत नव्हते काय बाहेरून लेबर येत नव्हते का? आपण आता विषय असा आहे ना की आता प्रमाण वाढलेलं आहे आणि आता जी काळजी प्रशासनाने आणि मुंबई महानगरपालिका घेतली पाहिजे त्याचं दुर्लक्ष त्या ठिकाणी होत आहे आणि एकीकडे लोंढेही वाढत आहेत. त्यामुळे हा निश्चितपणे हा उद्रेक झालेला आहे. हे बघा, मुंबई महानगरपालिका जबाबदारी घेते की नाही त्याचं आम्हाला माहिती नाही, पण महाराष्ट्र शासनाने 2 दिवसात जे एक्सपर्ट्स असतात जे डासं ओळखतात, डासामध्ये कॅटेगरीज असते, येणाऱ्या 2 दिवसात आमचे 8 पथक मुंबई शहरामध्ये त्यांचं आगमन होतोय. महानगरपालिकाला आम्ही त्यांना देतोय आणि ते जाऊन जे कर्मचारी जे तिथे फवारा मारतायत किंवा ऑइल त्यांना जे म्हणजे सगळं ते ट्रीटमेंट त्यांना ते ट्रेन करणार आहे. सांगायचा उद्देश असा आहे की मुंबई महानगरपालिका पूर्णपणे जबाबदार आहे. तिथे ही साथ रोखू शकले नाहीये आणि आज उद्धवराव म्हणताय की आम्हाला फ्री हँड द्या. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय. नाही, आम्हाला निवडून आम्हाला निवडून तुम्ही फेल झाले. आज आयुक्त तुमचे आहेत, अधिकारी तुमचे आहेत, आमचे नाहीये. डॉक्टर सावंत, तुम्हाला काय म्हणायचंय? तुमची जबाबदारी कितपत आहे? राज्य सरकारने त्यांची जबाबदारी घेतलेली आहे, पण बीएमसी आणि बीएमसीतलं जे सरकार आहे जे 13 वर्षापासून शिवसेना चालवते ते आपली जबाबदारी घेत नाहीये.
शिवसेना पक्षाने आपली जबाबदारी ओळखलेली आहे आणि सत्ताधारी पक्ष असला तरी पण त्यांनी जे काय करायचं ते काम आज शिवसेनेच्या सर्व ठिकाणी आरोग्य शिबिरे सुरू आहेत. यांनी सांगितलं यांचं पथक आलं, हे पथक केंद्राचं आलं आणि ज्यावेळी मागणी होते त्यावेळी अशा प्रकारचा आजार असतो. हा नॉर्म आहे, WHO नॉर्म आहे, यांनी पथक आणलेलं नाहीये. हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा नॉर्म आहे की अशा प्रकारचं पथक जाते आणि तो एरिया मलेरियाग्रस्त घोषित करायचं की नाही हे ठरवते. त्यामुळे ह्यांच्या फवारणीसाठी लोक आलेत असं नाहीये, ह्यांनी काही फार मोठं केलं नाही. मग महाराष्ट्रामध्ये कोणी आजारीच पडलं नसतं ना. महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांची कमी आहे, आज 1300-1400 पदं रिक्त आहेत. याच्याकडे कोण बघणार? मुंबईच्या जे हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे हे कोण बघणार? नाही, पण तुम्ही मी काय सांगतो की जर यांच्याकडे हॉस्पिटल तसे आमच्याकडे पण हॉस्पिटल आहे. आज मुंबईवरती जो इन्फ्रास्ट्रक्चरवरती ताण पडतोय तो फार मोठा आहे, फार मोठा ताण पडतोय. आपली हॉस्पिटल ही सगळी 80 वर्ष, 75 वर्ष, 50 वर्ष जुनी आहे. आजची परिस्थिती वर्माजी म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळेच हे सगळं ब्रीडिंग जे डासांचं चाललंय आणि त्रास होतोय तो पण आहे. संपूर्ण देशात जेवढे शहर होते ते आज जे शहर आहे ते महानगराचं स्वरूप घेत आहेत आणि जे महानगर आहे त्यावर ताण पडतोय. त्याप्रमाणे राज्य सरकारचं काही कर्तव्य आहे की नाही? त्यांचं म्हणतं बीएमसीचं कर्तव्य आहे, पण राज्य सरकारचं पण त्याबरोबर कर्तव्य आहे. आता मी सांगतो की मला माझ्याकडे आपण उत्तर घेऊया पहिले. एक मिनिट सांगतो फक्त, त्यांनी नंतर उत्तर द्यावं. जर माझ्याकडे 1985 सालामध्ये 10 डॉक्टर्स असतील, आजची परिस्थितीमध्ये मला 25 डॉक्टर पाहिजेत किंवा 50 डॉक्टर पाहिजेत लोकसंख्येच्या, तर त्याची वाढीची जी काही प्रक्रिया असते, भरतीची प्रक्रिया असते किंवा त्यांना मुदतवाढ देण्याची जी काही प्रक्रिया असते ही शेवटी कोण करतात? राज्य शासन करते. राज्य कोणाचं आहे? यांच्याकडनं ऑर्डर्स आल्याशिवाय काही करत नाही. अधिकारी काय उत्तर आहे? डॉक्टर सावंतला मी सांगू इच्छितो की हे जे पथक येत आहे ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून येत नाही, महाराष्ट्र शासनाकडून हे पथक जे खेडेगावामध्ये जे इतर आज महाराष्ट्रामध्ये मलेरिया संपूर्ण मला बोलू तर द्या ना. महाराष्ट्र शासनाकडून हे पथक येत आहे, बरोबर आहे. इतर जिल्ह्यामध्ये कंट्रोलमध्ये आहे, मुंबईमध्ये कंट्रोल बाहेर परिस्थिती जात आहे. मी आपल्याला सांगतो हेड ऑफिस मुंबई महानगरपालिकाचा हेड ऑफिसची जी टाकी आहे, एसी प्लांट आहे, त्यामध्ये ते जीवाणू सापडले गेले. काय ते म्हणतात मुंबई शहराचा आज उद्या तुमच्या बिल्डिंगमध्ये जरी गेलात किंवा माझ्या बिल्डिंगमध्ये जरी गेलात तरी ते जीवाणू सापडणार. तुमचं म्हणणं काय की हे काम नीट करत नाहीत त्यामुळे मलेरियाची साथ पसरली का? होय मी सांगतो आपल्याला. ही म्हणजे जी लोक जे कर्मचारी आहे जे जातात म्हणजे डासला जे तेल घालायला किंवा फॉगिंग करायला, ते सकाळी जातात. सकाळी जाऊन डास मारले जात नाहीत. डासचं फुमिगेशन हे सगळं संध्याकाळी झालं पाहिजे. डास सकाळी बाहेर पडत नाही, ते आतमध्ये असतात. एक संध्याकाळी दुसरा संध्याकाळी झालं पाहिजे, ते होत नाहीये. दुसरं जे तेल जे वापरलं जातो सध्या, तो तेल पूर्वी इंडियन कंपनी लोकल कंपनी द्यायची, मुद्दा ते जे इम्पोर्ट करतायत ते इफेक्टिव्ह नाहीये. आपण फाइंड आउट करून घ्या, ते इफेक्टिव्ह नाहीये आणि त्यामुळे हे सगळी परिस्थिती वाढत चाललेली आहे. आज 7 वॉर्डामध्ये माझ्याकडे सिंगापूरला डेंग्यूचा कसा त्यांनी प्रादुर्भाव रोखला याचा माझ्याकडे रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये जे काय आहे ते रिपोर्ट आपण ठेवा डॉक्टर साहेब. संपूर्ण मुंबईमध्ये हा जो थैमान आहे मलेरियाचा त्यावर आपण हे करा. तुम्ही सांगता इम्पॉर्टंट गोष्टी वापरायच्या. या बाबतीत उत्तर 2200 कोटी रुपये खर्च केले जातात. 2200 कोटी. पाणीच्या गळती थांबण्यासाठी 700 कोटी. मग नाले सफाईसाठी 80 कोटी. रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी 80 कोटी. मुंबईचा विस्तार किती मोठा आहे? भ्रष्टाचार मुंबईचा विस्तार मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठीक आहे. आणि याच्यावर शिवसेनेचं उत्तर पण जाणून घ्या. गेल्या 13 वर्षात त्यांनी किती पैसे खर्च केले आणि याच्यात भ्रष्टाचार आहे का? पण घेऊयात एक ब्रेक. आगळ्यावेगळ्या बातम्यांच्या विश्वात एक फेरफटका. जरा हटके.
जरा हटके से सहप्रायोजक ल्यूमिनस इन्वर्टर्स एंड बैटरीज, जिसपे देश करे भरोसा। सिंथॉल, जिनका 10,000 मेगा बक्षिसे। द इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, द परस्यूट ऑफ प्रोफेशनल एक्सलेंस। आणि बॅटरशील्ड, 24 तास कीटाणूंपासून सुरक्षा। घर दिखता तो साफ है, पर ये सुरक्षित है क्या? सच, बारिश की नमी में बीमारी फैलाने वाले कीटाणु तेजी से फैलते हैं। इसीलिए मेरा भरोसा सिर्फ लाइजॉल। ये मारे 99.9% कीटाणु, जिद्दी दाग हटाए और घर रहे फ्रेश। बारिश में भी स्वस्थ घर के लिए सिर्फ लाइजॉल। लाइजॉल IMA द्वारा प्रमाणित। अब पाइए लाइजॉल पर 30% एक्स्ट्रा बिल्कुल मुफ्त। जल्दी कीजिए। ऐसी जगह पे लाद दूंगी कि अक्खा जिंदगी पकड़ के बैठा रहेगा। मेरे को नीचे नहीं खींच सकता कोई, चाहे जितना भी जोर लगाए। छोटे से अपने रॉकेट में चांद की सैर कराऊंगा। चांद नहीं निकला तो तुमको हनीमून ले जाऊंगा। नॉट बैड। हम सब होंगे 60 साल के और आप 60 के हों या 70 के, आपका कल आज से बेहतर होना चाहिए। SBI लाइफ इंश्योरेंस, क्योंकि जिंदगी है जीने के लिए। Live life non-stop, anytime, anywhere, M-Blaze. High-speed mobile internet from MTS. Enjoy unlimited downloads at just ₹999 per month. कोणत्या मुद्द्यासाठी किती रुपये खर्च झाले, हा एक मुद्दा नरेंद्र वर्मा यांनी इथे उपस्थित केलेला आहे। या सगळ्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मंगेशजी, यावर काय म्हणाल? मला प्रश्न पडतो मनामध्ये की आपण मुंबई महानगरपालिकेवरती जबाबदारी टाकतो, त्यानंतर राज्य शासन आपण जबाबदारी टाकतो। आता वर्माजी म्हणाले की इन्फ्रास्ट्रक्चर ताण आलेला आहे, बरोबर ना? ताण कशामुळे आला? परप्रांतातून येणारे लोंढे, बरोबर आहे। आता ह्यांनी जो आकडेवारी सांगितली त्यामध्ये मी त्यांच्या मताशी सहमत आहे की ज्या प्रमाणामध्ये निधीची उपलब्धता होते त्याचा विनियोग त्याप्रमाणे होतो का, तर यावर मला साशंकता आहे। मधल्या काळामध्ये आम्ही नालेसफाईवरून ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस मी प्रशासनाला, सत्ताधारी पक्षाला सभागृहात सांगितलं की आपली नालेसफाई होत नाहीये, त्यामुळे रोगराई पसरू शकते, आणि सांगून सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठेकेदारांवर होत नाही। सर्वात पहिल्यांदा आपण डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडून की हे सगळे म्हणतात भ्रष्टाचार आहे आणि त्याबरोबर लोंढेपण हा त्यांचा प्रश्न आहे। तुम्हाला काय म्हणायचंय की भ्रष्टाचार होतोय आणि महानगरपालिका व्यवस्थित काम करत नाहीये, आणि जर ती करत नसेल तर शिवसेनेचं काम आहे की त्यांना ते करायला लावायला पाहिजे? बरोबर आहे, शिवसेना आपलं काम व्यवस्थित चोखपणे करते। त्याचबरोबर जे लोंढे येत आहेत याच्यावरती जे सांगितलं, शेवटी आलेला कोणी असू देत, तो एक रुग्ण असेल, मलेरियाने ग्रस्त असेल तर त्याला ट्रीटमेंट करणं हे हॉस्पिटलचं कर्तव्य आहे। त्याप्रमाणे जो कोणी उत्तर भारतीय असेल, दक्षिण भारतीय, मुद्दा तो नाही, मुद्दा असा आहे की काम शिवसेना बरोबर करत नाही आणि त्यामुळे प्रशासनाला तुम्ही जो ब्लेम करताय की प्रशासन त्यामुळे नीट वागत नाही आणि त्यामुळे मलेरियाचा फैलाव होतोय। जर ते काम बरोबर झालं तर तो फैलाव होणार नाही। नाही, प्रशासन काम बरोबर करत नाही। प्रशासनातले अधिकारी, मी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावरती येतो, प्रशासनातले अधिकारी हे राज्य सरकार देते आमच्याकडे। आयुक्तांची नेमणूक कोण करते? राज्य सरकार करते। या मुद्द्यावर एक सांगतो की 13 वर्षापूर्वी आपल्याकडे 1999 मध्ये मेयर इन काउन्सिल पण आली, ती चालू शकली नाही आणि शेवटी पुन्हा राज्य सरकारकडेच गेलं। त्यामुळे फक्त राज्य सरकारला दोष देण्यात यात अर्थ नाहीये। तुम्हाला काय म्हणायचं? नाही, पण मी काय म्हणतो, अंकुश नाहीये का? मुद्दा हा आहे की अंकुश आहे, शिवसेनेचा अंकुश आहे का? शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धव साहेब हे हॉस्पिटलमध्ये जाऊन ते स्वतः पाहतायत की लोकांना ट्रीटमेंट मिळाली की नाही, कुठला पार्टीचा नेता हे आजपर्यंत। दोन प्रश्न मला इथे यांचा उत्तर आपण सांगा, आज प्रत्येक रुग्णाकडे जाऊन, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन सफाई झाली आहे की नाही व्यवस्थित? शिवसेनेचे सर्व आमदार, सर्व नगरसेवक हे ह्याच्यासाठी रस्त्यावर। शेवटी असा मुद्दा असा आहे की मलेरियाचा फैलाव थांबवायला हे बीएमसी किंवा असं म्हणा की शिवसेनेचे जे बीएमसी सरकार आहे ते अपयशी ठरलेलं आहे। अपयशी ठरलं आज म्हणू शकत नाही, कारण हा जो उद्रेक आहे हा पावसाळा थांबल्यानंतर आपल्याला आणखीन पाहायचा आहे। कारण
पाऊस थांबल्यानंतर ऊन पडल्यानंतर आणखीन काही मी नरेंद्र वर्माजींना विचारतो तुम्हाला काय म्हणायचं. ते म्हणाले की लोंढे येत आहेत आणि लोंढ्यांमुळे हा एक प्रश्न आहे आणि जो इन्फ्रास्ट्रक्चरचा मगाशी तुम्ही मुद्दा मांडला तो कशामुळे होतोय की बाहेरचे लोक जेवढे जास्त येत आहेत आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करायला लागतोय आणि तो होऊ शकत नाही आणि त्यामुळे हा सगळा प्रश्न उपस्थित झालेला आहे. प्रथम उद्धव ठाकरेजी पाहणी करतायत मान्य आहे. कशावरून पाहणी करतायत? हेलिकॉप्टरने नाल्याची नाही मी हॉस्पिटलचा मुद्दा मांडलाय. तुम्ही हॉस्पिटलच्या मुद्द्यावर बोला. मलेरिया सोडून तुम्ही हेलिकॉप्टरवरती कुठे जाताय? नाले सफाई प्रमाण आहे. नाही हेलिकॉप्टरने हजारो नाले सफाई बघतायत. दिसणार की नाली दिसणार? ही परिस्थिती का आली? हेलिकॉप्टर तुम्ही एअरपोर्टवरून एक मिनिट हेलिकॉप्टरना पाहताय की आपण जमिनीवर उभे राहून आपण डिस्कशन करताय? नाही आपण त्याचं उत्तर घेऊया मग तुमच्याकडे येऊया. माझं असं म्हणणं आहे, हे म्हणतायत की अधिकारी शासन देते, त्यांकडून काम करून घेण्याची कोणाची जबाबदारी आहे? तुम्ही घेतली का? आणि जर घेतली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली असती का? नाही बघा ही परिस्थिती. आता राज ठाकरे म्हणतायत की झोपडपट्टीमध्ये हे जे लोंढे येतात त्यामुळे मलेरिया वाढलाय. तर त्या झोपडपट्टीमध्ये फक्त उत्तर भारतीय राहतात का? फक्त परप्रांतीय राहतात का? कसे वक्तव्य तुम्ही करतायत हो? एक जबाबदार पक्षाचे तुम्ही जबाबदार नेते आहात. मुंबई त्रासलेली आहे, मलेरिया पसरत चाललेला आहे. महानगरपालिका आपली जबाबदारी बाजूला करतायत. 13.5 वर्ष ते तिथे सत्ता बसलेले आहेत. 2200 कोटी रुपये खर्च केले जातात. कुठे गेले हे पैसे? तेल नाहीये, एका मलेरियावरून तुम्ही हे पैसे कुठे गेले असं विचार. तुमचे NRHMचे करोड रुपये येतात राज्य शासनाकडे, ते गरिबांपर्यंत जातात का? आदिवासींसाठी तुमच्या मच्छरदाण्या मिळतात का? हे प्रश्न देखील आहेत. हे जर मिळाले दुसरा टर्म आम्ही सत्यात आलो नसतो. दुसरी टर्म म्हणून माजू नका तुम्ही. परिस्थिती झाली. नाही आम्ही पण 3 टर्म आलो सत्तेमध्ये. टंचाई 700 कोटी रुपये आणि टंचाई हा पाऊस न पडल्यामुळे झालेला मुद्दा आहे. त्याला महानगरपालिका जबाबदार नाही. नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता म्हणणार जे रस्ते आता सणाचे दिवस आहेत, गणरायांचं आगमन होणार आहे, गणपती बाप्पा मोरया, जन्माष्टमी, विषय तोच आहे. आज जर आज मुंबईची हाल जागतिक म्हणजे देशाची वित्तीय राजधानी आहे. काय हाल केला या लोकांनी मुंबईची? तुम्ही काय केलं राज्याचे हाल? तुम्ही काय केलं राज्य? सगळी मुंबई तुम्ही विकायला काढलेली आहे. सगळी मुंबई विकायला काढली, विकायला काढलेला आहे. शेवटी मुद्दा असा आहे की या मुद्द्यावर कोणच अॅग्री होत नाही आणि सगळेच एकमेकांकडे बोटं दाखवत आहेत. आपल्याकडे चेंबर मधून ते पाणी काढतोय, तिथे पाणीचा टँक मध्ये जीवाणू मिळत आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. महानगरपालिका हेड ऑफिस साफ करू शकत नाही. बरोबर आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. पण एवढं मात्र नक्की की 42 बळी आपण हे गमावलेले आहेत मलेरियामुळे आणि 36,000 लोक आज ऍडमिट आहेत. आज रुग्णालयात आज रुग्णालयाची परिस्थिती अशी आहे की एका बेडवर 2-2 लोक आहेत. पण तरी राजकीय तुम्ही नेते बघाल तर राजकीय नेते एकमेकांशी भांडतायत आणि ते कोणच स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीये की कशामुळे हा प्रॉब्लेम झालाय. पण हा कार्यक्रम आपण पुन्हा एकदा चर्चेसाठी ठेवणार आहोत आणि तेव्हा आपण बघू की यात चूक कोणाची आहे. वेळ इथे संपलाय, त्यामुळे इथे आपण आपली रजा घेऊया. पण तुम्ही पाहत राहा झी24 तास. झी24 तास, एक पाऊल पुढे. माझं लाडकं घर राहतं नेहमी फ्रेश.